जालना जिल्ह्यामध्ये मागील 8 दिवसापासून मान्सूनपूर्व पाऊस बरसतो आणि या पावसामुळे शेतकरी हवालदिल झालेले आहे. कांदा उत्पादकासह फळबागायतदार देखील या पावसामुळे अडचणीत आलेले आहेत. जिल्ह्यातील आंबा बागायतदार असतील, कांदा उत्पादक शेतकरी असतील, हे हवालदिल झाले. मी सध्या सोमनाथ जळगाव येथील शेतामध्ये आहे आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी काढून ठेवलेला कांदा अक्षरशः सडायला सुरुवात झालेली आहे. काही दिवसापूर्वीच या शेतकऱ्याने जे आहे तो कांदा काढलेला होता आणि त्यानंतर पाऊस सुरू झाल्यामुळे या शेतकऱ्याला हा कांदा गोळा देखील करता आलेला नाही. त्यामुळं आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांदा जो आहे तो सडायला सुरुवात झालेली आहे आणि काही कांदा सडलेला देखील आहे. त्यामुळं या शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं नुकसान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर जालना जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे पाऊस पडतोय आणि अनेक शेतकरी जे आहेत ते या पावसामुळे अडचणीत आलेले, अनेक शेतकऱ्यांचं नुकसान देखील या पावसामुळे झालेलं. आपल्यासोबत या महिला शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया. तरी खरं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात कांदा सडलेला आहे तुमचा. कधीपासून कधी काढला होता आणि किती रुपयांचं नुकसान झालेलं आणि किती एकर कांदा लागवड केलेली होती? 1.5 एकर कांदा लागवड केली होती आम्ही. पाऊस बरेच दिवसापासून चालू आहे. आम्ही नेमकीच कांदा काढला आणि पावसाची सुरुवात झाली. त्यामुळे आम्हाला शेतातून कांदा काही बाहेर नेता आला नाही आणि त्याला जमाही करता नाही आली. आमचं 1-1.5 लाखापर्यंत नुकसान झालेलं आहे. बरं, आता नेमकी काय कांद्याची स्थिती तुम्ही पाहताय? आता सध्या खाली पडलेला आहे कांदा, पूर्ण सडलेल्या परिस्थितीमध्ये दिसतोय. हो, तो खूपच खराब झालेला आहे. म्हणजे तो आता काहीच कामाचा राहिलेला नाहीये, कारण की त्याला जागीच कोंब फुटलेली आहे आता सध्या. तर याच्यावर किती खर्च झाला होता साधारणतः आणि किती रुपयाचं नुकसान आता तुमचं झालंय? आमचं जवळपास 1 लाखाचं नुकसान झालेलं आहे आणि उत्पन्न तर काहीच नाही. जितकं लावलं तितकं काहीच निघायच्या मागे नाही, कारण की शेतातच कांद्याला कोंब आलेले आणि बाहेर नेऊन याला घेणार तरी कोणी, इतके खराब झालेले कांदे. नक्कीच आपण पाहू शकतो की हे सोमनाथ जळगाव शिवार आहे आणि कांदा जो आहे तो अक्षरशः आता सडतोय शेतामध्ये. कारण काही दिवसापूर्वी पाऊस सुरू होण्यापूर्वी या शेतकऱ्यांनी कांदा काढलेला होता आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये पाऊस चालू आहे. त्यामुळे या शेतकऱ्याला कांदा जमा करता आलेला नाही. दुसरीकडे आपण जर पाहिलं तर कांदा उत्पादक शेतकरी जे ते एकीकडे कांद्याला भाव नसल्यामुळे अडचणीत आहे, तर दुसरीकडे अशा प्रकारे पावसामुळे कांदा उत्पादक शेतकरी देखील अडचणीत आलेले आहे. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, सोमनाथ जळगाव, जालना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.